रायगडमध्ये शिवसैनिकांकडून सुनील तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी। खोपोलीमधील हत्याकांडाचा आज रायगडच्या महाडमध्ये निषेध करण्यात आला। यावेळी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन करीत महाड शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। धनंजय मुंडे, सुरज चव्हाण आणि आता सुधाकर घारे यांना तटकरे पाठीशी घालत आहेत। यामुळेच खोपोली हत्याकांड घडलं असल्यास रायगडमधील शिवसैनिकांचं मत असून सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी रायगडमधील शिवसेना पदाधिकारी अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे। त्यामुळेच रायगड जिल्ह्यामध्ये असंतोष माजलेला आहे। त्याचं कारण असं आहे की बीडमध्ये झालेली हत्या त्याचं तटकरेंनी समर्थन केलं। सुरेश चव्हाणची झालेलं कर्म त्याचीसुद्धा तटकरेंनी त्या ठिकाणी त्या पाठीशी घातलं। अशा अनेक प्रकारचे घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना सुद्धा तटकरे राष्ट्रवादीच्या गुंडांना हे करतायत, मदत करतायत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी गुंडगिरी वाढलेली आहे। काळोखे यांची झालेली हत्या ही खऱ्या अर्थाने तटकरेंच्या आशीर्वादामुळे झाली असावी अशा प्रकारचं लोकांचं मत आहे। आणि या ठिकाणी जर अपयश पचवता येत नसेल तर त्यांनी या ठिकाणी फार मोठं हे करू नये। परंतु मी सांगेन तुम्हाला, या ठिकाणी परवा या ठिकाणी SP भेटायला काही जी मंडळी गेली त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची लोक होते आणि ओझरडेला हाताशी घेऊन तटकरे म्हणत होते की पाचवी कुणाची घुगऱ्या कुणाच्या। तर या ठिकाणी राष्ट्रवादीला जर ओझरडेच्या पाठीशी त्याच्या पायाशी जावं लागत असेल ही खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आणि म्हणून राष्ट्रवादी समर्थ आहे की नाही असा प्रश्न लोकांमध्ये पडतो। आणि म्हणून या ठिकाणी या संपूर्ण घटनेचं पाहिलं तर राष्ट्रवादी पक्ष या सत्तेमध्ये आल्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठा असंतोष होत आहे। आमची सर्वांकडे मागणी आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे, आदरणीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांना विनंती आमची अशी आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती अशी आहे की तटकरेंना या पदावरून काढलं तर रायगड जिल्ह्यामध्ये असंतोष बंद होईल आणि खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी श्वास घेता येईल अशा प्रकारची शिवसैनिकांची मागणी आहे।